सन्मानित सतीश जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. नेहमीच आमच्या विवेक शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते कार्यरत असतात. त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करू. आणि आम्ही गौरव पाटील, चला आपल्यास विनंती करतो की आपला शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न करा. चला सतीश जोशी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धावसंख्या 1-0 बाद, 2 चेंडू झालेत. चला ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी चषक लाभलेला आहे असे आमचे दानशूर व्यक्तिमत्व लक्ष्मण शेठ पाटील, त्यांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतो. मी लखन पाटील आपल्याला विनंती करतो की हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करा. अजून एक पारितोषिक आलेलं आहे मामा दोन्ही टीम साठी का. चला कोणी सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर एकनाथ शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं रोख कॅश प्राइस दिलं जाणार आहे. ओके, एकत्र येऊ नका प्लीज. विकेट पर्यंत एकत्र येऊ नका. आम्हाला प्लीज एवढं सहकार्य करा. तुमच्यासाठी बोलतोय आम्ही. विकेटचं पतन झालं, एक तगडा खेळाडू बाद झाला झेल देऊन अंकित दळवी 0 वरती आणि एकूण धावसंख्या 1 वरती 1 गडी बाद. फक्त फिल्डिंग करणाऱ्या संघालाच मी विनंती करत नाही, बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती करतो. एखादा फलंदाज बाद झाला तर नवीन येणारा फलंदाज तुम्ही रेडी ठेवा. टायमर ऑन आहे. चला पुढील सन्मान संस्थापक अध्यक्ष ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनचे अनंतजी केणे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान मी गौरव पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करा. 4 दिवस आम्हाला अध्यक्ष साहेबांची या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली. हा प्रेम आहे. प्रेमच नाही तर साबत गावाचे ते लाडके मामा सुद्धा आहेत. येस, आपण पाहता संजय चषकाचा फायनलचा मुकाबला सोनाली पाडा विरुद्ध गावदे स्पोर्ट्स नानकर. फुलटॉसला उडवलाय मयूरदळीचा मोठा फटका आणि तिथे झेल टिपलाय. बिग विकेट डाऊन. मोठा देव मासा गळाला लागलाय. व्हॉट हॅपन इन द ग्राउंड. सोनाली पाडा फ्रंट वरती आणि बॅकफुट मध्ये गेलाय नानकर संघ. चला पुढील सन्मान ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी केरवलीचे राकेश दिगाडकर यांचा आपण इथे सन्मान करतोय. प्लीज नानकर संघ तुम्हाला मी अनाऊन्स केलाय की नवीन फलंदाज रेडी ठेवा जेणेकरून वेळ इथे मात्र वाया जाणार नाही. कारण दोन्ही संघ आपलेच आहेत आणि कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या. प्लीज प्लीज काळजी घ्या. बरोबर आम्हाला सूचना देण्यास सांगू नका प्लीज. लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे आणि अशा वेळेला सूचना देणं जास्त योग्य नसतं. चला पुढील सन्मान 7 स्टार पैकी 1 स्टार सन्माननीय बाळरामजी मेहर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की मेहर साहेब आपण पुढे या. आपला सन्मान इथे संपर्क केला जाणार आहे कारण साबत गावाचा प्रेम आहे. मेहर साहेब. नवीन बॅट्समन येतोय संकेत दळवी मैदानामध्ये. पुढील सन्मान पहा ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा चषक लाभला आहे अर्थात त्याचे पुरस्कर्ते दीपक देवीदास पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. सिक्सर येतोय मैदानामध्ये. सिक्सर येतोय संकेत दळवीच्या ब्लॅस्ट मधून. ब्लास्ट. काहीसा प्रयत्न केला तिथे, काहीसा नाही फार मोठा प्रयत्न केला होता. उंच स्टेज केलं, भरारी घेतली पण तो चेंडू बोटाला स्पर्श करून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. धाव संख्या 7, 2 गडी बाद नानकर. चला दीपक देवीदास पाटील यांना आपण इथे सन्मानित करतो ज्यांच्या वतीने आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी चषक देण्यात आलेला आहे. चांगला योगदान त्यांचा या स्पर्धेसाठी आहे, त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. चला पुढील सन्मान 7 स्टार पैकी 1 स्टार ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये भरपूर काही सहकार्य केलंय असे आमचे हे मुठवलचे समाजसेवक आहेत. केपी पुन्हा तुम्हाला आम्ही आठवण करून देतोय. अजित पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आणि आम्ही गौरव पाटीलला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी सन्मानित करा. येस, मैदानामध्ये पहिल्या षटक समाप्त झालं योगी सर. धाव संख्या 2 गडी बाद. नानकर संघाची 8 वर 8 ऑन द बोर्ड. चला पुढील सन्मान रामकृष्ण काकडे यांना मी विनंती करतोय की ते सुद्धा 7 स्टार पैकी 1 स्टार आहेत. आपण या व्यासपीठावरती आपला सन्मान इथे संपर्क केला जाईल. दरम्यान ग्रामपंचायत नानकरचे मनोजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेसाठी नेहमीच आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे आणि संजय स्पोर्ट्स साबत संघाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहणारे आमचे संजय पाटील मिठाईवालेचे प्रोप्रायटर केपी सरांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. मी हनुमानजी म्हात्रे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण केपी सरांना इथे सन्मानित करा. के फॉर कचरू अँड पी फॉर पाटील. एक धाव येते मैदानामध्ये योगी सर. संकेत दळवीचा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे नीटचं टायमिंग साधलं नाही. धाव संख्या 1 पुढे 9 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं सूर्य ओमकार वजेकडून.
चला पोलीस सन्मान पाहू शकाल आपल्यामध्ये आज रामकृष्ण काकडे आलेले आहेत. नेहमीच आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. गौरव पाटील, चला आपण हा सन्मान इथे संपर्क करा. रामकृष्ण काकडे यांना सन्मानित करा. चला थोडीशी घाई करू आपण. सुंदर पावलांचा वापर केला अक्षय तेटेने. तिथे ड्राईव्ह केला तर ऑन ड्राईव्ह पाहतो आपण तितकाच वेगाने अगदी अटॅकिंग फिल्डिंग करून रॉकेट फेकी केली आहे. फक्त सिंगलवरती थांबणं भाग पडलं. अक्षय तेटेला धावसंख्या नानकर संघाची 10 वरती 2 गडी बाद. चला पोलीस सन्मान मित्रांनो, नेहमीच ते मैदानावरती कमी असतात, परंतु जेव्हा जेव्हा त्यांच्या स्वीट कॉर्नरवरती आम्ही जातो तेव्हा मात्र प्रत्येक स्पर्धेचा अपडेट ते आमच्याकडून घेत असतात. असे आमचे गौतमजी पाटील उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करू. हनुमानजी म्हात्रे, आपण पुन्हा पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्याचा 2 करा. मिनिटं थांबा. येस, ओके. श्वान पथक गेलो होतं समोरून. ओके. चला गौतमजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय हनुमान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. पाहू शकाल गौतम पाटील यांना आपण इथे सन्मानित करतोय. सेकंड ओनर आहेत संजय पाटील मिठाईवालेचे. हो इथे अगदी खणखणीत संजणीत अगदी स्वीट संजय मिठाईवाला गोड गोड षटकार. पोलीस सन्मान ज्याचं नुकतंच शुभागमन झालेला आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत नानकरची मनोज पाटील आणि त्यांचा सन्मान मी केपी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करायचा आहे. आणि योगी सर, पहिला ऐवा झेल मिळाला असता तिथे प्रेक्षकांनी झेल सोडलाय. हो तब्बल 2000 रुपयाचा झेल, 2000 कॅच होती तिथे. निश्चितपणे एका ऐवजासाठी तब्बल 2000चं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. आणि पहिल्यांदा असं घडतंय आमने लोणार परिसरामध्ये जेव्हा आपण स्पर्धा कव्हर करतोय. चला शेअर मार्केट पुन्हा गरम झालाय. देवर्ष गौतम पाटील यांच्याकडे सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे तब्बल 28ची त्याच्यामध्ये बढोतरी झाली. म्हणजे 2800 रुपये एका आयबा झेलसाठी. हो प्रेक्षक आईवा झेलसाठी टाळ्या वाजवा तरच तुम्ही घेऊ शकाल. टाळ्या वाजवा जगांसाठी. काय खैरात आहे इथे, काय खैरात आहे बक्षिसांची. अगदी बेजोडपणे अगदी मनाचा मोठेपणा दाखवत असताना आमचे सावध वाशी. चेक एक सन्मान आहे. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये करू. 16 धावा 2 गडी बाद. इथे मात्र डाव्या जवळ फुलालेचा चेंडू टाकलाय. तिथे संकेत दळवीला थोडस बीट केलंय गोलंदाज ओमकार वजेरे. जबरदस्त इथे सामना सुरू आहे. सुरू आहे संघर्षाची लढाई. इथे पाहतो आपण अगदी द्वंद्व युद्ध सुरू आहे या सावध नगरीमध्ये. संजय स्मृती चषकामध्ये हा फायनलचा मुकाबला. इथे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना नानकर संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 17. आणि आता मात्र असं वाटतं की कुठल्या संघावरती तरी आता खतरा उडवेल, कारण ज्या अनुषंगाने मात्र पाहतो की वातावरणामध्ये सुद्धा बदल झाला आणि चांगल्या धावा इथे मात्र पाहायला मिळतात. आणि पहा तुम्ही प्रेक्षक वर्ग पहा, क्रेझी की अरे संजय स्मृती ट्रॉफी 2025. गोलंदाज पुन्हा मार्गस्थ झालाय. हो पाहू शकाल अगदी लेगस्टम्पवरती चेंडूच्या हाताली थोडासा बाउन्स सुद्धा होता आणि पाहू शकाल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. पंचांचा लीग बाईचा इशारा आणि अखेर 1 धाव तिथे मात्र त्या ठिकाणी ऍड केली जाईल. आणि अशा रीतीने 2 षटकांचा हरीश खेळ संपन्न झालाय. यस ओके. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये मयूरनं खर्च केला होता 10, दुसऱ्या षटकामध्ये ओंकारनं खर्च केल्या 10 आणि म्हणजे एकूण 18 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आमचे वर्मा पत्रकार सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रेक्षक तुमच्याकडे कॅमेरा फिरतोय, हातवारे करा, शिट्या वाजवा, आरडाओरडा करा, पिंपड्या वाजवा, ढोल ताशे वाजवा. काय जबरदस्त गर्दीचा इथे महापूर ओसंडून आलेला आहे. अगदी जनसमुदाय इथे पाहतोय आपण. अगदी लोकांचा, जनतेचा, चाहत्यांचा महासागर इथे आलेला आहे संजय बीच चषकामध्ये. सावध या ठिकाणी आशिष आलाय तिसऱ्या षटकासाठी. ओव्हर द विकेटने चाललाय. हो पाहू शकाल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू पाहू शकाल बॅटची आतली कडा लागली गेली. चेंडू गेला अगदी डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव. आणि इथे जर पाहिलं तर 30चा आकडा मात्र जर उभारला तर मात्र मॅच गरम होण्याची दाट शक्यता आहे. कारण नानकर संघासाठी पाहिलं तर अक्षय कोहली आहे, अक्षय थेटे आहे, शुभम उर्फ सोनू आहे. मॅच मात्र कडवट होणार आहे. पण योगी सर आधीच्या सामन्यांमध्ये बॅटिंग घेऊन आधी डिफेंड केली होती या ठिकाणी, पण इथे मात्र फिल्डिंग घेतली. एक सुद्धा वेगळा निर्णय पाहतो आपण सोनाली पाड्याचा. आणि त्यांना आता चेस करायचं. इथे मात्र चेस करता आलं नाही अक्षय थेटेला. धाव पूर्ण करता आली नाही. तिथे मात्र कोणता विकेट बाद झालाय ते पंच दर्शवतील. बाद झाला अक्षय थेटे परततोय. लागते दुसरा धक्का. नानकर संघाला धावसंख्या 19 असताना. परंतु एक्झॅक्टली टॉस मात्र गावदेवी नानकर संघाच्या बाजूने लागला होता. त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे स्वीकारला. अक्षय थेटे बाद झाला. परंतु आता नवीन फलंदाज आला अक्षय कोहली. सुरुवातीला आपण अक्षयचा खेळ पाहिला तर ऍज अ बॉलर म्हणून तो या संघामध्ये खेळायचा, परंतु आता परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका तो मात्र बजावतोय. जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून आपल्याला
पाहायला मिळत असते. चला आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच, जास्त वेळ आपण एकत्र राहू नका. पहिल्या नक्कीच innings चे नक्कीच ही अजूनही स्पर्धा पाहिलं तर त्यानंतर या योगी ठिकाणी- सर अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार थोड्याच वेळामध्ये. माजी सरपंच सांगेगावचे सकारामजी पाटील यांच्याकडून स्पर्धा लवकरच आपल्या भेटीमध्ये येणार आहे. मोठी स्पर्धा असेल, लाख मोलाचं बक्षीस असणार आहे. परंतु या स्पर्धेमध्ये तितकीच इथे छाप सोडली आहे आमच्या सावधकराने. इथे पाहते धावसंख्या 19 वरती. पुढचा चेंडू क्रमांक 3. आशिष ओव्हर द विकेट चाललाय. ओव्हर पिच, फटका हवेत केलाय. मैदानाच्या आतमध्ये राहणार की बाहेर जाणार, कारण चेंडू खाली पोहोचला क्षेत्ररक्षक मयूर तरे आणि त्याने पकडला झेल. पहा लगेचच मात्र साहिल सांगतो की एकत्र येऊ नका, कारण त्यांना माहिती आहे की आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. कारण आम्हाला या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट खेळवायचं आहे आणि त्या अनुषंगाने पाहतो की या ठिकाणी वेळेला फार आता महत्व उरलेलं आहे. बरोबर, वेळेला महत्व आहे, इथे धावांना महत्व आहे, इथे विकेटला महत्व आहे, इथे तुमच्या सुरेख खेळाला महत्व आहे, इथे प्रेक्षकांना महत्व आहे, इथे आमच्या लाडक्या पाहुण्यांना महत्व आहे. महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय आणि महत्व ह्या लाडक्या प्रेक्षकांनी वाढवले. तब्बल अनेक प्रेक्षक इथे पाहतोय आपण, हजारोंच्या संख्येमध्ये इथे उपस्थित आहेत आणि लाईव्ह प्रेक्षेपण सुद्धा सुरू असताना प्रत्येकाला खिळून सोडणारी स्पर्धा संजय स्मृती चषक भिवंडी तालुका सावध या गावी. या स्पर्धेचा इथे अंतिम 16 ग्रँड फायनल सुरू आहे मैदानामध्ये. 4 गडी बाद. नानकर संघाची धावसंख्या 19 वर. दरम्यान नानकरचे समाजसेवक अशोक कोळी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. पाहू शकाल या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि मोरेश्वर सुतारला मात्र त्या ठिकाणी बीट केला. पहा जो सुतार सलामीला यायचा, परंतु त्याचे फटके मात्र मैदानावरती पूर्णपणे ब्लॉक आहेत आणि त्या अनुषंगाने पाहतो की त्याला एक्झॅक्टली 6व्या क्रमांकावरती पाठवलाय आणि तो सुद्धा पाहणं की किती माइंडचा वापर करतोय. त्याने एकदा पूर्ण केली आणि मात्र स्ट्राईक वरती आणलाय अक्षय कोहलीला. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बरोबर, अक्षय कोहली जबरदस्त पिंच हिटिंग करतोय, हाय हिटिंग करतोय, मोठी हिटिंग करण्यामध्ये सक्षम आहे आणि त्याला ही परवणी दिले मोरिशस सुतारने. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका. ओ आलाय, अक्षय कोहली आलाय आणि चेंडूला बाहेर फेकलाय. याच्यासाठी केला होता ठास की शेवटचा दिस गोड व्हावा. येस, शेवटचा चेंडू सुद्धा गोड व्हावा. पुतू हा सेकंडला चेंडू होता, त्याला भिरकावून दिलंय आणि 26 जुलैप्रमाणे धावांचा पाऊस पडलाय. धावसंख्या पोहोचवली आहे 26 वरती. 1 चेंडू बाकी या इनिंग मधला. ओव्हरपिच चेंडू चूक केली आशिषनं अगदी अक्षयच्या रडार मध्ये, अक्षयच्या झोन मध्ये चेंडू त्याने हाताळला आणि त्याच्यावरती बरसला कोहली आणि मात्र त्याने षटकार वसूल केला. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा फेस करतोय अक्षय कोहली. क्रॉस द नेट फटका ऑन साईडला चेंडू चालला जमिनी साईडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल धाव कंप्लीट. दूरचा प्रत्यय होतोय. रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी आणि पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद म्हणजे शेवटच्या चेंडूवरती आली सिंगल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या धावगुतीने आपण म्हटल्या तर 27 धावा जोडल्या आणि आता ही फायनलची ट्रॉफी जिंकण्याकरिता बालगोपाल सोनाले पाडा संघाला 28 धावांची गरज. चला नारकर टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 मिनिटात चेंडू पडला पाहिजे. 28चं लक्ष आहे. सोनाली पाडा संघापुढे चॅम्पियन पद पटकवण्यासाठी मागच्या वर्षी सुद्धा संघ फायनल मध्ये पराभूत झाला होता, परंतु आता त्याची तो भरपाई करेल का, कारण की या ठिकाणी नानकर संघ आपला ह्या परिसरातील संघ इथे दबदबा कायम ठेवेल. जरूर संघनायक धीरजने सांगितले की मागच्या वर्षी जरूर आम्ही 1 पाऊल मागे होतो, परंतु या वर्षी आम्ही फायनलची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू. परंतु ती फायनलची ट्रॉफी सहजासहजी जिंकता येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला 28 धावा इथे जोडावा लागतील. चला लगेच बॅटर पाठवा. आणि बॉलिंग लाईन चांगली आहे. सोनाली पाडा संघाचं मी कौतुक करेन सर की बॅक टू बॅक 5वा सामना ते खेळतायत. नक्कीच त्यांचं स्पिरिट, त्यांची ताकद, त्यांची हिंमत, नक्कीच आपण त्यांना दाद दिली पाहिजे. टाळ्या वाजा प्रेक्षको. आधी सोनाली पाडा संघ सकाळपासून नॉनस्टॉप क्रिकेट खेळतोय. काय त्यांचं स्पिरिट आहे, काय त्याची एनर्जी आहे, एनर्जेटिक त्यांचं खेळ इथं पाहतोय आपण या सावध ठिकाणी. संजय स्मृती चषकामध्ये सॉलिड परफॉर्मन्स. चला टाल्यांच्या गजराने पाहू शकाल या ठिकाणी या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. सागर वनगा त्याच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर धीरज आलाय आणि आता इथे धीर धरून जमणार नाहीये. दरम्यान पाहू शकाल DY फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दीपकजी केणे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल DY फाउंडेशनचे कार्यकर्ते सदस्य नित्यानंद पाटील. दोन्ही पाहुण्यांचं मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच मोठमोठे पाहुणे येत आहेत, परंतु इथे फार मोठी बक्षीस येते नानकरच्या बॉलरसाठी.
जर विकेटची हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 10,000 रुपये 10,000 कॅश प्राइज फ्रॉम सका पाटील माजी सरपंच सांगे आणि प्रकाश दाकी नानकर यांच्याकडून 1,000 रुपये असे 11,000 रुपयाचं बक्षीस इथे ऑलरेडी दिसतंय आपल्याला ह्या विकेट हॅट्रिक साठी. चला चला खेळ सुरू करा प्लीज अक्षय प्लीज, कारण ही वेळ आता वॉर्मअप करण्याची नाही मित्रा. आता मात्र ही वेळ आहे लढण्याची. 18 चेंडू मध्ये 28 धावा होणार का? कोणता संघ फायनलची ट्रॉफी जिंकणार? काही क्षणानंतर त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे. पहिल्या चेंडू पावशीला ऑन साईडला टर्न केला, चेंडू त्याला मिड विकेटला. सोनू तिकडे मात्र सज्ज आहेत, तर एक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती जोडली गेली आणि ही सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये नानकर संघाने केली होती. अक्षय तेडीच्या बॅटमधून ती सिंगल धाव पाहायला मिळाली. बरोबर, पहिल्या चेंडूत एक सिंगल आली होती, त्यानंतर शून्य आलं होतं, त्यानंतर लगोपाचे 2 विकेट आले होते. इथे तसं काय होईल का की त्याच्या विपरीत काय होणार आहे? नक्की काय दडल्या सामन्यामध्ये? संजय स्पी चषकामध्ये कोण असेल चॅम्पियन? त्याचं उत्तर येत्या 10 मिनिटांमध्ये. अक्षय पुन्हा एकदा. ओहो, लाईन एक्झॅक्टली पाहावी लागेल. फलंदाजाने चेंडूचा मात्र पाठलाग केला, परंतु हा थेट आहे. मी नेहमीच उल्लेख करतो की तो एकाच ऍक्शन मध्ये ऑफ कटर, एक्झॅक्टली लेग कटर, स्लोअर वन, आर्मर या सर्व गोष्टींचा मात्र त्याच्याकडे पूर्णपणे अभ्यास आहे आणि अभ्यासपूर्वक तो चेंडूच्या हाताने करतोय. हो, चांगला ड्राईव्ह पडतो कव्हरला, चांगला क्षेत्ररक्षण धीरज खेळून हो हो निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला. आय थिंक आजचे बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे अमोलजी जाधव यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली, प्रत्येक मॅच जिंकली, तर संपूर्ण टीमला 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. क्या बात आहे. हॅपी बर्थडे मनोजी. पण या ठिकाणी इथे मात्र अमोलजी धावसंख्या 2 पाहतोय आपण. 101 3 चेंडूंमध्ये. चला पुन्हा चेंडू पाहू शकेल इथे कटर. ओहो, त्यांनी सांगितले तुमच्याकडे ओमकार आहे, तुमच्याकडे मयूर आहे, तर आमच्याकडे अक्षय थेट्टे आहे आणि कोहली पण आहे सर. अक्षय कोहली पण आहे. 1010. क्या बात आहे, बहुत बढिया स्कोर. अक्षय पुन्हा एकदा. ओ, फटका चांगला होता, परंतु प्रयत्न पहा ला जबाब. चित्त्याच्या प्रमाणात मात्र चेंडूवरती झडप घेतली, जणू काय झेल ड्रॉप झाला, परंतु आपल्या टीमसाठी 3 धाबा तिथे वाचल्या गेला. नक्कीच प्रयत्न बाळूचे कडे रगडीचा तेलही गळे, म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात. प्रयत्न करा असे की वाळूमधून सुद्धा तेल काढता येतो, म्हणून त्या प्रयत्नाला थांबवायचं नसतं. प्रयत्न करत राहायचे. तुम्हाला दोन्ही संघांना आवाहन करतोय. निश्चितपणे आणि तो प्रयत्न करतोय फलंदाज सागर वनगा. फटका खेळलाय मोठा, परंतु आता मात्र त्या ठिकाणी पाहावं लागेल की एक्झॅक्ट काय झालं. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, म्हणजे खोदा पहाड और निकला चुवा. समोरच्या दिशेने मोठे फटके खेळावे लागतील. त्यावेळी तुम्ही 28 धाबाचा इथून पाठला करू शकता. आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर हो हो इकॉनॉमिकल राहिला. ते फक्त 4 धाबा खर्च केल्या. 101011. क्या बात है, बहुत बढ़िया. बजाव ताली एक बार अक्षय थेट्टे के लिए. जबरदस्त त्याने इथे पाया रचलाय, पायंडा रचलाय. याला म्हणतात मजबूत तुमचा पाया. आता त्याच्यावरती भिंती चढून तुम्हाला कळ चढावं लागेल. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की काही गडी बाद नाहीये. धीरज तरे मैदानामध्ये आहे, सोबतीला सागर वनगा. ते कधी पण या सामन्याला कलाटणी देऊ शकतील. त्यांची क्षमता आता दाखवण्याची वेळ आली आहे. 1-2 मोठे फटके जर आले तर या ठिकाणी सोनाली पाडा सुद्धा सामन्यामध्ये पूर्णपणे आपला वर्चस्व दाखवू शकतो. योगी 12 चेंडूचा खेळ आणि 24 धाबांची अजूनही मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. चला खेळाला सुरुवात करायची. अक्षय कोहली प्लीज खेळाला सुरुवात करा मित्रांनो, कारण तुम्ही चांगला डिसिप्लिन प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवता आणि हीच अपेक्षा आम्हाला या स्पर्धेमध्ये आहे तुमच्याकडून. ओ, अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून पाहू शकाल 4 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. राकेश गारी आले, त्याच्यानंतर मयूर दलिवला आपण पाहिला. हो, आणि शेवटच्या क्षणाला मात्र धीरजने तो चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला, परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा. ओ माय गॉड, 2 कंप्लीट झालेला 1च तुम्हाला मिळणार आहे. आणि एका धावेने धावसंख्या इथे जाऊन ठेपलेली आहे. ती संख्या आहे 5 वरती. 0 बाद टीम बाळगोपाळ सोनाले पाडा ज्यांच्या समोर जिंकण्यासाठी लक्ष आहे 28 धावांचं. हा फायनलचा किताब चॅम्पियन पद पटकावण्यासाठी, संजय स्पी चषक उचलण्यासाठी. क्लायमेट पूर्णपणे चेंजेस झालाय आणि अशा क्लायमेटमध्ये मोठा फटका खेळणं एवढं इझी नाहीये, परंतु ही ताकद दोघांकडे आहे. हो, पाहू शकाल अगदी मिनी हेलिकॉप्टर अंदाज. शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि आता मात्र विकेट्स फेकली आहे असं म्हणावं लागेल, कारण साहिलचं येणं गरजेचं होतं. कारण हा असा खिलाडू आहे ना, हवा चलती इनके सामने ना दवा काम करती है, इनका काम एक ही रहता है, दे दनादन.
जरूर जरूर कधी कधी बलिदान देणं सुद्धा आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अगदी योग्य असतं. इथे संघासाठी बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचा किती फायदा होईल ते बघायचं आहे. परंतु एकंदर योगी सर काय परफॉर्मन्स दिलाय ते नानकरच्या गोलंदाजीने सुद्धा. अगदी गळचेपी केली आहे, कोंडून ठेवलंय, कातीत पकडलंय संघाला सोनाली पाडाच्या ज्याने आजचा दिवस गाजवलाय. निश्चितपणे परंतु सोनालीपाडा संघाने अजून हार मात्र मानलेली नाहीये. प्रयत्न करतायत परंतु चेंडू हवेत, सेफ लँडिंग झालाय, दुहेरीचा प्रयत्न होतोय. सिंगल डबलने आता मात्र धावफलक पुढे चाललाय आणि त्या सिंगल डबलने आता मात्र स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या. एक गडी बाद 8, अजूनही विजयासाठी 20 धावा दूर. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी, म्हणजे अजूनही आपण म्हणू शकतो की समान कामगिरी. परंतु नानकर संघासाठी आपण जर पाहिलं तर बोनस पॉइंट काय आहे तर वातावरण, क्लायमेट. जरूर जरूर मॉइश्चर्स इथे पाहतोय आपण. अगदी ह्युमिडिटी वाढली आहे, चेंडू अगदी ट्रॅव्हल होणं कठीण झालंय, ताकद वापरावी लागेल. मोठा फटका मारा श्रीपती ताकदीने चेंडू टाकतोय. अक्षय कोळी हा सुद्धा विकेट टेकर आहे, हा हॅट्रिक टेकर आहे आणि जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याच्याच कारणाने गावदे नानकर संघ इथे हावी ठरतोय बाळ गोपाल सोनालीपाडाच्या अगेन्स्ट या फायनल मध्ये. निश्चितपणे 8 मध्ये आता 20 धाब्याची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. सागर वनगा जरूर सलामीला आलाय आणि जो आपण अक्षय कुलचा एक षटकार पाहिला, त्या षटकारानंतर पाहिलं की पूर्णपणे या सामन्यामध्ये कमबॅक केला नानकर संघानं. लो पुढला चेंडू प्लेक केला, चेंडू वेगाने चालला अगदी स्क्वेअर लेगकडे. चित्रशक आहेत तिकडे, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद, साहिल फलंदाज बाद झालाय. आणि अक्षय कुळीचं तिथे स्टान्स बघितला का, MS स्टाईलने त्याने तिथे चेंडूला अगदी जसा आला मायनो सेकंड मध्ये फेकून दिला स्टंपकडे. याला म्हणतात प्रसंगावधान, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. जबरदस्त डन बाय अक्षय कोळी, ज्याने घेतला धावचित, फलंदाज बाद, ठोको डीजे फॉर सम सेकंड्स. आलाय विटॅमिन डी. 7 चेंडू मध्ये 19 धावांची गरज प्रेक्षक हो. 7-19 समीकरण. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. मोठा फटका आला तर सोनालीपाडाच्या आशा उंचावतील. नाही, मी अक्षय कोळी आहे दाखवून दिलं या मैदानामध्ये आणि इथे डॉट चेंडू काढलाय आणि अशा प्रकारे सामना अवघड झालाय बाळ गोपाल सोनालीपाडासाठी आणि फ्रंटफुटला आलाय संघ तो गावदेई नानकर. इथे आता समीकरण आहे 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज टीम बाळ गोपाल सोनालीपाडा संघापुढे. कठीण हा सामना झाला. आता मात्र आपण विचार केला तर बाल गोपाल सोनालीपाडा संघासाठी, कारण शेवटच्या 6 चेंडूमध्ये 19 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर थेटीने खर्च केला 4, कोहलीने खर्च केल्या 5, म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल 9 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आमची जय पाटीलची आता तयारी सुरू झाली. दिवाळी गेली परंतु त्याच्या फटाकडे अजून संपलेल्या नाहीत, कारण पूर्ण वाडा तो घेऊन आला होता. प्रेक्षको, आता ह्या शेवटच्या षटकासाठी 6च्या 6 चेंडूमध्ये तुम्ही टाळ्या वाजवतच राहा. त्या टाळ्या असतील सावध गावासाठी, त्या टाळ्या असतील आमच्या आयोजकांसाठी, त्या टाळ्या असतील 7 स्टारसाठी, त्या टाळ्या असतील आपले लाडके ज्यांना आपण श्रद्धांजली वाहूया संजयजी बुधाजी पाटील स्वर्गीय, त्यांच्या नावाला आपण उजाळा देतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. 20वा वर्ष सोनू आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट फलंदाज असेल लेफ्टी बॅटर मिस्टर वैभव. पहिला चेंडू पाहू शकेल अगदी शरीराचा वेध घेतलाय आणि जसा डॉट चेंडू आला आता मात्र नानकरकरांचा आनंद जो आहे तो आता गगनात मावेना, कारण त्यांना माहिती की इथून आता कठीण परिस्थिती पाहतोय आपण प्रतिस्पर्धी संघाची. परंतु आज जबरदस्त फाईट बॅक दिली. आज दिवसभर जो क्रिकेट आज सोनालीपाडा संघाने खेळलाय ना, खरोखर त्यांना हँड्सअप आहे. मित्रांनो, खचून जाऊ नका, कारण क्रिकेटचा खेळ आहे. परंतु अजून सामना संपला नाहीये. पुन्हा भन्नाट वेग, जबरदस्त बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. हरले तरी चालतील परंतु त्यांची चर्चा असणार आहे. त्यांनी मन जिंकलेत, परंतु एकदा टाळ्या वाजवा सोनालीपाडासाठी. परंतु मॅच संपली नाहीये तरी सांगतो की त्यांना टाळ्या देत राहा तुम्ही, कारण त्यांनी आजचा दिवस पूर्ण गाजवलाय, संपूर्ण तरी अगदी डॉमिनेट केलंय. 4 बॉल अजून एक शिल्लक आहेत आणि पाहू शकाल तिथे सुद्धा मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. असं वाटतं की फायनल कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळाली, कारण फलक्यावरती ज्यावेळी 27 धावा लागल्या गेल्या त्यावेळी हरीने सांगितले की कदाचित या धावा कठीण होऊ शकतात, कारण नानकर संघाची
गोलंदाजी फार स्ट्रॉंग पाहायला मिळाली. जबरदस्त अगदी तीक्ष्ण मारा करण्यामध्ये माहीर आहेत हे तिन्ही पण गोलंदाज. आणि जो षटकार आला अक्षय कोहलीचा तो सुद्धा महत्वपूर्ण होता शेवटच्या मोमेंटला. त्याच्यामुळे काय झालं, प्रेशर आला चेसिंगचा आणि त्या कारणाने प्रेशरच्या अंडरमध्ये या ठिकाणी बॅट्समन अगदी पूर्णपणे चाचपडले आणि ते आपण पाहतोय की परिणाम थोडासा चुकीचा दिसतोय, अवघड दिसतोय सोनाली पाडासाठी. इथे अजून एक झेल होण्याची दाट शक्यता होती पण तो झेल सोडलाय. पण तो त्यांनाही माहिती आहे की आपण सामना सोडणार नाहीये. 7 क्रमांकाचा हा तो टी शर्ट परिधान करणारा MS धोनी एक होऊन गेला आपल्या या भारतीय संघाकडून. इथे सुद्धा घातलाय नानकरच्या या खेळाडूने 7 नंबर. परंतु आता मात्र 7 नव्हे तर कोण कोणाती करेल मा 3 चेंडू 19ची गरज. 2 चेंडू शिल्लक दोन, आहे yes. सर. 2 चेंडू मध्ये 18ची गरज. परंतु इथे आलाय नो बॉल आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. हरकत नाही. इथे बघा धावसंख्या झाली 11. 11 ऑन द बोर्ड. 28चं लक्ष होतं आणि पाहता पाहता सुगंध पसरलाय. इथे धूपबत्ती इथे पेटवलेली आहे नानकरवासियांनी, पाठीराख्यांनी सुगंधित, ती सुद्धा लांब लचक फार मोठी जास्त लांबीची इथे पेटवलेली आहे. पण इथे थोडंसं अंतर कमी होतंय. वाईटचा इशारा, अवांतर धाव मिळते सोनाली पाडाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली 12. अजून इथे 16 धावांची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. निश्चितपणे एखाद्या अनलिगल चेंडूची मात्र इथे वाट पाहावी लागेल आता सोनाली पाडा संघाला. त्यावेळी मात्र तुम्हाला संधी मिळू शकेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. हो, फटका हवेत केला. पावशिकल क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाणार का नाहीये. तिथे पकडलाय मैदानाच्या आतमध्ये झेल, परंतु एक्झॅक्टली फलंदाज पुन्हा रिटर्न का झाले. फ्रीट होता, कारण त्याचा आम्हाला सुद्धा विसर पडला होता असं आता म्हणावं लागेल. कारण व्हाईटच्या अगोदर बीमर होता, त्याच्यानंतर आपण पाहिला व्हाईट बॉल. हो, इथे मात्र पहा अगदी उचली घेणारा चेंडू आणि अखेर या स्पर्धेवरती नाव कोरलाय. 20व्या पर्वाचा विजेता संघ ठरलाय, ज्याने गावदेवी आईचं दर्शन घेऊन हा संघ स्पर्धेमध्ये उतरला आणि तो खरा ठरला गावदेवी स्पोर्ट नाटक.